अदानी प्रकल्पाच्या विरोधामध्ये जुन्नर तालुक्यातली जी काही जनता आहे ती जुन्नर तालुक्यातली जनता अत्यंत पेटून उठलेली आहे। आपल्याला माहिती आहे की 9 तारखेपासून सूरजभाऊ वाजगे इथं उपोषणाला बसलेले आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जुन्नर तालुक्यातला पूर्व भाग असू देत किंवा पश्चिम भाग असू देत, मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहे ते या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि अदानी प्रकल्पाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेले आहेत। त्या दिवशीची जी बैठक झाली प्रशासनाच्या बैठकीमध्ये ठामपणे नागरिकांनी इथल्या जनतेनं या अदानी प्रकल्पाला विरोध केलेला आहे। आपले जे काही आक्षेप आहे ते प्रशासनाच्या पातळीवरती नोंदवलेले आहेत। काल प्रचंड मोठा रास्ता रोको देखील मडपारगाव येथे झाला। लोकांचा जो काही आक्रोश आहे तो दिसू लागला आता खरं म्हणजे, आणि मला वाटतंय हा जो काही लोकांचा आक्रोश आहे हा कदाचित जिल्हाधिकारी साहेबांना जर दिसत नसेल तर मला वाटतं की हे आमच्यापेक्षा त्यांचं जास्त दुर्दैव असेल, कारण की याची जी काही परिणामकारकता आहे, आम्ही मागच्या 2-4 दिवसांपासून जे गावागावांमध्ये तरुण फिरतायत, तर तरुण गावांमध्ये जायच्या आधीच लोक त्यांना सांगतायत की उद्या 17 तारखेला जे काही पुण्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर जे काही आंदोलन होणार आहे, तर त्या आंदोलनासाठी उत्स्फूर्तपणे लोकांनी तयारी केलेली आहे, उत्स्फूर्तपणे लोकांनी गाड्या ठरवल्या आहेत। तरुणांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तिथलं सगळं जे काही उद्या जायचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या आंदोलनामध्ये आम्ही असं ठामपणे ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी काही 21 तारखेची जनसुनवाई आहे ही जनसुनवाई रद्द झाल्याशिवाय हे जे काही उद्यापासूनच सुरू होणारे जे काही आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही माघार घेणार नाही। सगळी तयारी झालेली आहे। लोक स्वतःहून जे काही त्यांच्या सगळ्या घरामध्ये फक्त जनावर सांभाळायला एक माणूस असेल आणि बाकी सगळी लोक ही रस्त्यावरती उतरणार आहेत। त्याच्यामुळे कलेक्टर साहेबांना एकच मला या निमित्तानं इशारा द्यायचा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जनसुनवाई रद्द करण्याच्या अनुषंगानं तडजोड होणार नाही। आम्ही ऑलरेडीच प्रशासकीय पातळीवरती वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। प्रशासकीय पातळीवरती कलेक्टर साहेबांना एक वेळेस उपजिल्हाधिकारी मॅडम सोबत बैठक झालेली आहे, एक वेळेस जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झालेली आहे। त्याचबरोबर जेव्हा आमदार साहेबांच्या पुढाकाराने जी बैठक झाली आज नवळ्यामध्ये, त्यामध्ये प्रांत मॅडम असतील, तहसीलदार साहेब असेल आणि त्याचबरोबर हे जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही 3 वेळा चर्चा केलेली आहे। आणि इथं उपोषणाच्या स्थळी जर विचार केला तर 4 वेळा आतापर्यंत आम्ही हे जे काही प्रदूषण नियंत्रक मंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय की ना जिल्हाधिकारी साहेबांच्या मनामध्ये पेसा कायद्याविषयाच्या अनुषंगानं काही शंका राहिलेल्या असतील, ना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये काही शंका राहिलेल्या असतील। जनता, आमची सर्वसामान्य जी जनता आहे त्या सर्वसामान्य जनतेला आता पेसा कायदा पाठ झाला, आमचा पेसा कायदा पाठ झालेला आहे। हा प्रकल्प जो आहे तो कशा पद्धतीनं पेसा कायद्याचं उल्लंघन करतोय हे जर सर्वसामान्य आमच्या जनतेला आता पाठ झाला असेल तर मला वाटतंय की जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा हे प्रदूषण नियंत्रण मंडळातले अधिकारी असतील यांचं शिक्षण तर अर्थातच जास्त आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय की कोणतीही चर्चा करण्याची आवश्यकता नाही। दुसरा मुद्दा, आमच्या तालुक्यातले जे काही सर्व पदाधिकारी आहेत किंवा जे काही राजकीय पुढारी सगळे आहेत, आमचे विद्यमान आमदार साहेब असतील किंवा माजी आमदार साहेब असतील, या दोघांची भूमिका देखील या प्रकल्पाच्या विरोधामध्ये आहे। त्यांनी ठामपणे त्यांची बाजू पत्रव्यवहार देखील केले आहे, त्यांनी जनतेसमोर सगळं मांडलेलं आहे। खासदारांशी सुद्धा परवाच्या दिवशी खासदारांशी देखील आमची चर्चा झालेली आहे। आमचे पदाधिकारी जे आहेत ते चर्चा केलेली आहे। खासदार साहेबांनी असं सांगितलेलं आहे की 18 तारखेला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक लावलेली आहे आणि त्यांनी पत्र देऊन याचा विरोध केला आहे, असं खासदार साहेबांनी देखील भूमिका मांडलेली आहे। मला या सगळ्या हे जे काही सगळे पदाधिकारी आहे, सगळे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, या सर्वांची एकच भूमिका आहे की अदानीचा प्रकल्प हा झाला नाही पाहिजे। मग या सगळ्यांचा जो काही दबाव आहे, उपोषणाचा दबाव असेल, आंदोलनाचा दबाव असेल आणि लोकप्रतिनिधींचा दबाव असेल, याच्यानंतर मला वाटत नाही की जे काही प्रशासन आहे ते प्रशासन तग धरल। आणि तरी सुद्धा जर जिल्हाधिकाऱ्यांनी जर आडमुठेपणा केला तर आम्ही मात्र आमच्या आंदोलनावरती आणि सूरजभाऊ देखील त्यांच्या उपोषणावरती ठाम आहेत।
त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत जनसुनवाई रद्द होत नाही तोपर्यंत हे जे काही एल्गार आहे शिवजन्मभूमीचा हा थांबणार नाही. धन्यवाद.